आपण माझ्या पाठीमागे हे जे पाहत आहात हे पीक आहे ढेंच्याचं. हे आपण 1.5 महिन्यापूर्वी याची लागवड केलेली आहे. तर आपण अडसाली ऊस लागवड करणारे शेतकरी असतील किंवा पूर्व हंगामी ऊस लागवड करणारे शेतकरी यांनी जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वापरण्यासाठी शेणखत वापरण्याचं ज्याच्याकडे सोय नाही त्यांनी अशा प्रकारे ढेंच्याची लागवड करून पीक 50% फुल्यावर आल्यानंतर आपण नांगरणी करून गाडू शकतो किंवा मल्च्याच्या साहाय्याने त्याची भुकटी करून जमिनीमध्ये जागेवर आपण कुजवून ऑर्गॅनिक मॅटर वाढवू शकतो. याच्यामुळे आपल्या जमिनीमध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश या मुख्य घटक जे आहेत हे बऱ्यापैकी मिळतात. जवळपास 5 ते 7 टन आपल्याला बायोमास याच्यापासून एका एकरामध्ये मिळतो की जे आपल्याला शेणखतापेक्षा जास्त काम करतो. आणि अशा प्रकारची हिरवळीची पिकाची जर फेरपालट केली तर जमिनीमध्ये नत्र, स्फुरद हा आपल्याला बऱ्यापैकी उपलब्ध होतो. त्याचबरोबर जीवाणूंची संख्या वाढण्यासाठी पण मदत होते. रासायनिक आणि सेंद्रिय याची जर जमिनीमध्ये योग्य प्रमाणामध्ये जोड जर असेल, ऑर्गॅनिक कार्बन जर जमिनीचा चांगला वाढला, सेंद्रिय कर्ब जमिनीचा चांगला वाढला तर दिलेली रासायनिक खतांचा अपटेक हा अतिशय चांगला होतो. की ज्या शेतकऱ्यांना 100 टनापेक्षा जास्त ऊसाचं उत्पादन घ्यायचं आहे किंवा इतर पिकांमध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन घ्यायचं आहे त्यांनी या पिकाला आपण फेरपालट म्हणून लावलं पाहिजे. याच्यामध्ये ढेंचा आहे किंवा ताग आहे ही दोन्ही पिकं आपण लावू शकतो किंवा 5 प्रकारचे हिरवळीची पिकं एकत्रित करून आपण लावू शकतो की ज्याच्यामध्ये ताग, ढेंचा, मूग, उडीद, चवळी, सोयाबीन यासारखे एकत्रित बीज आपण टाकून घेऊ शकतो. ज्या ठिकाणी लवाळाचा प्रादुर्भाव जास्त आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी ढेंचा आणि राजगिरा हा एकत्रित मिक्स करून जर टाकला तर त्या ठिकाणी लवाळ्याचाही प्रादुर्भाव कमी होतो. तर अशा प्रकारे आपण हिरवळीची पिकं घ्यायला पाहिजेत असं मी सगळ्यांना आवाहन करतो. धन्यवाद.